तुम्ही एक गोष्ट नेहमी तुमच्या मनात ठेवली पाहिजे की तुम्हाला काय मिळवायचे आहे याचा सतत विचार केला पाहिजे. सतत त्या विचारामुळे तुम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या कार्यान्वित होतात आणि हे संपूर्ण विश्व तुम्हाला ते देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि पुढे जात राहा. असेच स्वामी संदेश व प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे विचार आणि पॉझिटिव्ह थॉट्स ऐकण्यासाठी लाईक नक्कीच करा. चला तर मग बघूया. मित्रांनो, नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवा. सकारात्मक विचार केल्याने तुमच्या मनात नेहमी अनेक चुकीचे विचार येऊ लागतात आणि तुमच्या मनात मी हे काम करू शकलो नाही असे पण विचार नक्कीच येऊ लागतात. मग त्यामुळे तुमचा गैरसमज वाढत जातो आणि तुम्ही चांगले कामे देखील योग्यरित्या करू शकत नाही. मोठा दोष म्हणजे तुमच्या आजूबाजूला नेहमी नकारात्मक विचार असलेल्या लोकांमुळे तुम्ही तुमचा चांगला वेळ वाया घालवता आणि त्यांच्या संगतीमुळे तुमच्या मनातही नकारात्मक गोष्टी येऊ लागतात. तुम्ही जर फक्त तुमची विचारसरणी बदलली तर मग तुमची विचारसरणी बदलून तुम्हाला यश मिळू लागेल. मित्रांनो, यशाचा अर्थ म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार असणे, तुमच्या मनात शांतता असणे आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या मनातही योजना असणे. आणि हे सर्व तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचे मन पूर्णपणे सकारात्मक आहे. जर तुम्हाला त्यात एकही चूक आढळली नाही तर जर मग तुम्ही एक विचार घेऊन आलात तर ते तुमचे सर्व चांगले विचार नष्ट करेल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाहीत. मी स्वामींकडे एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्वांचे स्वप्न हे पूर्ण हो आणि तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पण पूर्ण झाल्या पाहिजे. आणि संकट काळात स्वामी तुमच्या मनात व तुमच्या संकटात नक्कीच आले पाहिजेत, धावून आले पाहिजे. हेच मी स्वामींकडे मागील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला तुझ्यातच अनुभवावं लागेल. मी तुम्हाला जी ऊर्जा देत आहे, मी ऑफर करतो की जर तुम्ही माझ्याने दाखवलेल्या मार्गाचा अवलंब कराल तर मी ते नक्कीच करेन. तुम्हाला वचन देतो की आजपासून तुम्हाला बदल दिसू लागतील आणि हे बदल इतके मोठे होतील की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवता येणार नाही. म्हणून बाळा, लक्षात ठेव, तुमच्या प्रभूंवर आणि स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवून नक्कीच पुढे जावा. आणि तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला हे विश्व एकदम सोपं वाटत जाईल. आणि तुमचे विचार बदललेत आणि विचार जर तुम्ही चांगले ठेवलेत तर तुमच्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतील. तुमच्यातील ही गोष्ट पाहून मला खूप आनंद झाला आहे आणि मी ती गोष्ट फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा तुमच्यामध्ये पाहिली आहे की तुम्ही खूप चांगला विचार करत आहेत आणि ती तुमचा संयम आहे. बाळा, तू नेहमीच स्वतःशी संयम राखला आहेस. आयुष्यात घडणाऱ्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहेस. जर तुझ्यावर काही वाईट घडले तर तरीही तुला आठवत असेल की हे सर्व भगवंताच्या इच्छेनुसार घडत आहे आणि त्यांच्याप्रमाणे जगात ज्या काही घटना घडत आहेत त्यामागे एक विशेष कारण आहे आणि तुम्ही हे स्वीकारण्यास कधी नकार देत नाही. कधी कधी कोणीतरी अशा गोष्टी सांगतो, तुमचे मनोबल ढासळू लागते, पण तरी तुम्ही धीर सोडत नाही कारण तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यापासून कधीच दूर जात नाही. म्हणून तुमची स्वामींवर निष्ठा असेल आणि विश्वास असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करा आणि तुमची इच्छा मागा. काही झाले तरी तुम्ही मला साथ दिलीत. माझ्या मुलांनो आणि माझ्या बाळांनो, त्या व्यक्तीला लक्षात ठेवा ज्याच्याकडे इतका संयम आहे तो प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहतो आणि देवाची इच्छा म्हणून स्वीकारून आपले जीवन कोणत्या अवस्थेतून जाते आणि या अवस्थेपर्यंत पोहोचते हे त्याला स्वतःलाही सहज समजू लागते. आणि कारण माणूस किती धीर धरू शकू शकतो आणि तो हे काळाबरोबरच समजू शकतो. आज माझा संदेश अपूर्ण ठेवू नकोस. माझ्या बाळा, माझा आजचा संदेश हा खूप खास आहे आणि हा विशेष संदेश फक्त एखाद्या खास व्यक्तीलाच मिळू शकतो. म्हणून बाळा, तू त्याच्याबद्दल आहेस व ज्याच्या विचारात तू दिवसभर हरून बसतोस. आणि मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. आताही तू त्याबद्दल विचार करत आहेस आणि त्याशिवाय तू काहीच नाहीस. मला ते चांगलंच माहीत आहे. तुम्हा दोघांचे नाते किती खोल आणि खरे आहे हे मला माहीत आहे. पण कधी कधी तुमच्या दोघांतही मनात काही शंकास्पद प्रश्न निर्माण होतात. तुम्हा दोघांच्या मनात एक भीती असते की तुम्ही एकत्र राहणार नाही. कारण कधी कधी तुम्हा दोघांमध्ये इतके गंभीर भांडण होतात की ही शंका आपोआप तुमच्या मनात निर्माण होते. पण उलट तुमचे खरे प्रेम तुम्हाला हे मानायला भाग पाडते की काहीही झाले तरी तुम्ही दोघे कधीच वेगळे होऊ शकत नाही. कारण तुम्ही दोघांनीही हे मान्य केले आहे. एकमेकांना मनापासून कधी कधी परिस्थिती विरुद्ध असते, पण जर संबंध जर तुम्ही प्रेम आणि सत्यावर आधारित असाल तर कोणीही तोडू शकत नाही. तुम्ही ज्याप्रमाणे त्याला आपलं सर्वस्व मानले आहे त्याचप्रमाणे त्याने देखील तुम्हाला त्यांचे सर्वस्व मानले आहे.
त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या यशाला हे सर्वस्व मानले पाहिजे आणि त्यातच तुम्ही जगले पाहिजे. ते तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळेल. त्यामुळे तुमच्या मनात कोणतीही शंका घेऊ नका. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळेल. माझ्या प्रिय बाळांनो, तुम्ही स्वातंत्र्याच्या या यशाच्या आणि विपुलतेच्या एका नवीन हंगामात पाऊल टाकत आहात. स्वतःला तयार करा, कारण उद्या सकाळी मी तुम्हाला पुन्हा चांगल्या गोष्टींचा खजिना येणार आहे आणि एक चमत्कार तुम्ही तुमच्यासाठी आणणार आहे. त्या चमत्काराने तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. संपत्तीची कल्पना करा. चांगले आरोग्य आणि यश अगदी जवळ आहे. हे विपुलतेच्या लाटेसारखे आहे आणि हा महिना संपण्यापूर्वी तुमच्याकडे ते येत आहे. माझ्याकडे चमत्कार, आशीर्वाद आणि सकारात्मक बदल यासारखे काही आश्चर्यकारक आश्चर्य आहेत आणि जे तुमची नोकरी, तुमची आर्थिक स्थिती, तुमचे आरोग्य आणि अगदी तुमचे नातेसंबंध बदलतील. आणि 2024च्या आतुरतेने तुम्ही जी वाट पाहत आहात की मला कसं जाईल, तर ते तुम्हाला एकदम छान जाणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी आर्थिक वाढ, उत्तम आरोग्यासह आशीर्वादाने भरलेले वर्ष आहे आणि तुमच्या प्रत्येक इच्छा या वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला मिळालेल्या संधीचं या वर्षात नक्कीच सोनं होणार आहे. तुमचे सर्व रोग आणि शाप हवेत नाहीसे होतील. माझ्याकडे चमत्कार करण्याची शक्ती आहे आणि मी तुम्हाला दाखवून देईल की काहीही अशक्य नाही. जेव्हा तुम्ही स्वामींच्या दैवी अधिकार तुमच्या पूर्णपणे स्वीकाराल, तेव्हा आशीर्वादाचा वर्षाव होईल. तुमची स्वप्ने, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तुमच्या जखमा बऱ्या करा आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारा. तुम्ही दैवी स्रोतातील चिराई हे चिरस्थायी आनंदाचे वचन आहे आणि तुम्हाला एकटे किंवा दुःखी वाटत असल्यास, तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवल्यास उदंड आयुष्यासाठी त्यांच्याकडे तुम्ही वळू शकता. मग तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाईप करा की स्वामी आम्हा सर्वांना सुखी नक्कीच ठेवा. मित्रांनो, मी तुमचे हृदय आनंदाने उजळून टाकण्यासाठी आणि तुमचे हसणे फुलवण्यासाठी आलो आहे. आयुष्य कठीण असेल, पण मी तुमच्याशी बोलतो. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला चमत्कारिक उपचारांचा अनुभव येऊ शकेल. मी तुटून पडेल आणि गरिबी, गरज आणि रोगांच्या साखळदंडांनी तुला रोखून धरले आहे. तुझे अश्रू आनंदाच्या अश्रूत बदलतील आणि स्वामी म्हणतात, वर बघ की गोष्टी बदलत आहेत. तुझे अश्रू तुला आनंदित करतील. आज तुला स्वामी म्हणत आहेत की बाळा, तू रडू नकोस, डोकं पूजन कर. आणि मला हे समजलं. आता एक चमत्कार तुमच्या समोर येतोय. चमत्कार इतका मोठा आहे की तुमचं संपूर्ण आयुष्य तो बदलू शकतो. जर तुमचा विश्वास स्वामींवर असेल तर मग हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हाला हे पुष्टीकरण पाठवत आहेत की ते तुमच्या भल्यासाठी सर्व काही एकत्र काम करत आहेत. आता जाहीर करा की काहीतरी माझ्या बाजूने मोडत आहे आणि तुम्हाला आणि आम्हाला आहे की स्वामी जी त्या लोकांपैकी एक आहेत की त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी एकत्र काम करतात, ज्यांना त्यांच्या उद्देशानुसार बोलावण्यात आले आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर मग तुम्ही काही आनंदाने व जीवनात मिळू नक्की शकता. तुम्ही जे काही प्रार्थना केली आहे ते अचानक येणार आहे. आभारी राहा आणि तुमच्या यशासाठी स्वतःला तयार नक्कीच करा. स्वामी म्हणतात की मी तुम्हाला ठामपणे सांगतो, मी तुम्हाला विनंती करतो, या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि हा पूर्ण बघा. आशीर्वादाचे दरवाजे कायमचे बंद होतील, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नाही आणि चुकवला तर मग तुमच्यावर त्याचा वर्षाव होणार नाही आणि तुम्ही मनापासून काही गोष्ट मागितली तर ते तुमच्यावर नक्कीच येईल आणि तुमच्याजवळ ती गोष्ट राहील. आज मी जाहीर करतो की तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट तुमचे नुकसान करू शकत नाही. मी एक संरक्षण कवच आहे. मी तुमचं संरक्षण नक्कीच करेन. मी तुमचा चांगला गुरु आहे, असे स्वामी म्हणतात, जो तुमचे विचार आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण करतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताच मी तुम्हाला सुरक्षित ठेवीन आणि तुम्हाला यश मिळवून देईन. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर मग तुम्ही कोणतीही गोष्ट शक्य करू शकता. तसेच समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संपत्तीचे दारे उघडण्यासाठी मी येथे आहे, जे तुमच्या प्रियजनांनाही वर्षानुवर्षे आशीर्वाद देतात. तुमची निष्ठा, आज्ञाधारकता आणि मी सक्रियपणे तुमचे दुःख आनंदात कमी करत आहे आणि पुनरागमन, तुमचे अपयश नेहमी लक्षात ठेवा की मी चांगल्या वाईट काळात, सुखदुःखात, आशीर्वादाच्या क्षणात आणि आव्हानांच्या वेळी तुमच्यासोबत आहे. या प्रवासात मी तुमचा सतत साथीदार आहे. माझ्या आयुष्याला आशीर्वाद देण्यासाठी देवाची एकत्र उपासना करा. मला मिळालेल्या संधीबद्दल आणि त्याच्या जास्तीत जास्त फायदा घेण्याच्या शक्तीबद्दल मी कृतज्ञ आहे. आजकाल माणूस स्वतःच्या स्वार्थात हरून बसला आहे. त्याला चांगले वाईट काहीच दिसत नाही आणि जोपर्यंत माणूस आपला स्वार्थ सोडत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही आणि समृद्धी मिळवता येत नाही.
स्वार्थी माणसाला आतून पोकळ बनवतो आणि त्याचे सर्व सुख खाऊन टाकतो. माझ्या बाळांनो, तुमच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा आणि काम करा, कारण देवाने तुमच्यासाठी जे काही लिहिले आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शत्रूच्या भीतीने त्रस्त असाल, अशा वेळी तुमच्या मनापासून माझी आठवण करा आणि मी तुमच्या नक्की पाठीशी राहील. कुठल्या ना कुठल्या रूपात तिथे मी असेलच. मी शत्रूंचा नाश करायला नक्कीच येईन आणि त्या सर्व संकटापासून तुम्हाला दूर नेईन. तुमच्या रक्षणासाठी मी सदैव किनाऱ्यावर असेन. म्हणून जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी जवळच सापडेन. तुम्ही मला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवाल तर मी नक्कीच येईल. तुम्हाला कोणीही काहीही करणार नाही. हा पैसा आणि माया तुझे काहीही बिघडू शकत नाही. सर्व काही इथेच राहील, एवढे लक्षात ठेव. तुझ्याबरोबर गेलात तर ते तुझेच होईल. कर्म म्हणून तुमच्या आयुष्यात चांगली कर्म करा, चांगले शब्द बोला, लोकांना मदत करा, त्यांच्यावर प्रेम करा. आत्मविश्वासाने पुढे जात राहा आणि यश मिळवा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही अनेक वर्ष आयुष्यात संयम राखला आहे, यामुळे मी तुमच्यावर खूप आनंदी आहे. आता तुला तुझ्या कर्माचे फळ मिळणार आहे. आणि आपण आयुष्यात कधीही भूतकाळाचा विचार करू नये आणि आपल्या भविष्याची चिंता करू नये. आपण फक्त आज जे आहे त्यात आनंदी असले पाहिजे. असे नक्कीच नाही की तुम्ही एखाद्याला दुखवण्यासाठी शस्त्र वापरता. जर तुम्ही एखाद्याला दुखवण्यासाठी तुमचा आवाज वापरत असाल तर तुम्ही शस्त्र वापरत आहेत, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही दिले तर ते शस्त्रापेक्षा कमी नाही. माझ्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा. जीवनातील सर्व कामे मनापासून करा आणि आनंदाने नक्कीच करा. सत्याच्या मार्गावर चालवा आणि लोकांना मदत करा. तुमचा आनंद पहा. इतरांचे, आपल्या आईवडिलांचे सुख, आपल्या वडिलांचा आदर नक्कीच करा व त्यांचा आदर जर तुम्ही कराल तर तुम्हाला भरपूर गोष्टी साध्य होतील. तुला याची भीती वाटते तीच गोष्ट आज तुझ्यासोबत होणार आहे. मी पाहतो की तुझ्या जुन्या गोष्टी विसरू शकत नाही. एखादी व्यक्ती आठवून बसून तुझ्या मनात घर करून गेली आहे. अशा रीतीने तू तुझ्या मनातून बाहेर पडू शकत नाहीयेस. माझ्या बाळा, आता थोडा विश्राम आणि विराम आवश्यक आहे. आता थोडा बदल आवश्यक आहे. जे येते ते येऊ द्या आणि जे जायचे ते जाऊ द्या. हे बदल आहे. बदल प्रत्येक गोष्टीत आणि नेहमी घडत असतो. बऱ्याच वेळा सध्याची परिस्थिती पाहता ही गोष्ट आपल्या भविष्यासाठी चांगली असेल असे वाटते, पण प्रत्येक वेळी असे घडत नाही. बाळा, जर प्रेम दोन्ही बाजूंनी असेल तर ते काही काळासाठी निघून जाऊ शकतात, पण कायमचे नाही. आणि जर एका बाजूला असेल प्रेम, तर वेगळे होण्यात काही नुकसान नाही. माझ्या बाळांनो, प्रेम आणि आदर या गोष्टी फक्त अनुभवल्या जातात. बाळा, काळाच्या ओघात स्वतःमध्ये सकारात्मकता बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. तुमच्या वयाबरोबर ही तुमची जबाबदारी आहे. कुटुंबाप्रती सर्वांची कर्तव्य वाढत आहेत, त्यामुळे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि कार्य करत राहा. सर्वात महत्त्वाचे आणि परिपूर्ण काय आहे यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे लक्ष त्या गोष्टींकडे वळवा ज्यांची तुम्हाला आता पर्वा नाही. मला आशा आहे की माझ्या बाळांनो, तुम्हाला माझे शब्द समजले असतील. पण जर तुम्ही हा संदेश आत्तापर्यंत पाहिला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मी तुम्हाला खरोखर विनंती करतो की या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमच्या आशीर्वादाचे दरवाजे कायमचे बंद होतील. चमत्कार होणार आहेत आणि तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच भरपूर आशीर्वाद देईल आणि वेदना आणि भीतीची जागा शांततेने घेतली जाईल आणि तुमचे संघर्ष संधी आणि संपत्तीमध्ये बदलतील. विश्वास आणि कृतज्ञतेच्या सामर्थ्याने तुमच्या आयुष्यात आरोग्य आणि समृद्धीचे स्वागत करण्यासाठी स्वतःला नक्कीच तयार करा. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण त्यानेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील. तुमचे बिल पूर्ण भरली झाली आणि तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. स्वामींकडून मोठ्या यशासाठी, प्रचंड आशीर्वादांसाठी आणि सुखद आश्चर्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही तयार असाल तर कमेंट सेक्शनमध्ये होय टाईप करा आणि तुमच्यासाठी प्रत्येक पैलूत विपुलता अनुभवायची ही वेळ बनवा. तुमचं जीवन समृद्धीपासून आनंद आणि यशापर्यंत जे तुम्ही यापूर्वी कधीच पाहिले नसेल. मुसळधार पावसासारखे चमत्कार तुमच्या जीवनात येत आहेत आणि स्वामींनी नकारात्मक चक्र मोडत आहेत आणि तुम्हाला स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांती आणत आहेत. तुमचे सर्व विचार पुढे नेत आहेत. नवीन हंगाम, तणाव आणि वेदना स्वामींच्या प्रेमाच्या उपचारांच्या आशीर्वादामुळे विरघळली जाईल आणि चिरंतन शांती हे वर्ष तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आनंदाने भरलेले आणि आर्थिक समृद्धीचे वर्ष असेल.
हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला अगणित आशीर्वाद आणि प्रेम मिळेल, एवढं मात्र नक्की. आर्थिक यश प्राप्त होईल आणि चालू असलेले विजय साजरे होतील. तुमचे जीवन शांततेने भरले जाईल आणि हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे होईल. तुमचे कर्ज आणि बिले याची काळजी घेतली जाईल आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. तुमच्या पालकांपासून तुमचे रक्षण केले जाईल आणि तुम्हाला देवदूतांद्वारे सर्व संकटातून संरक्षण मिळेल. एक आर्थिक चमत्कार तुमच्या जवळ येत आहे. पुढील 5 दिवस विश्वासाच्या पलीकडे असलेल्या आशीर्वादांनी, चमत्कारांनी आणि यशांनी भरलेले असतील, जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुम्हाला मजबूत अनुभव येईल. आरोग्य, अफाट आनंद आणि उत्स्फूर्त संपत्ती. तुमचा पैसा तुमचा असेल. जीवनात स्थिर प्रवाहाप्रमाणे प्रवाहित होईल. एक असामान्य चमकणारी कार पाहण्याची अपेक्षा करा. निराशेच्या क्षणी देखील लक्षात ठेवा की प्रकाश नेहमी अंधारावर मात करतो. देवाच्या कृपेने गोंधळ देखील संदेशात बदलू शकतो. चाचणी साक्षात चाचणीमध्ये बदलू शकते. विजयात आणि दुःखाचे विजयात रूपांतर होऊ शकते. मग स्वामींनी तुम्हाला शांती आणि उदंड आयुष्य मिळवून देण्यासाठी आले आहेत. हे स्वामींच्या नावाने तुमच्या जीवनात शांती आणि विपुल कृपा येवो यासाठी माझे कायम हे स्वामींकडे मागणं राहील की स्वामींच्या चरणी की तुमच्या आयुष्यात भरपूर यश येवो व तुम्हाला भरपूर उन्नती मिळो. आज तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. शनी तुझी अडचण पाहून माझे हृदय द्रवले. मला तुझ्याशी बोलायचे आहे. तुला बोलायचे आहे का? माझ्या ऐकण्यासाठी तुझ्याकडे पुरेसा वेळ आहे का? मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात अनेक चढउतार आहेत, पण हे देखील खरे आहे की चढउतारांमुळे आयुष्य कधीच थांबत नाही. बाळा, तू हे कसे लक्षात ठेवले पाहिजे? तुमच्यासाठी आयुष्य अनमोल आहे का? फक्त या जीवनाने आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व कामे करू शकता आणि फक्त हेच जीवन तुम्हाला सर्व आनंद देऊ शकते. तुम्हाला स्वतःचा विश्वास वाढवावा लागेल आणि तुमचे जीवन बदलण्यासाठी संघर्ष नक्कीच करावा लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही इतर लोकांना मदत करू शकत नाही, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तर तुम्ही इतर लोकांवर विश्वास ठेवत असाल, तर तुम्ही पुढे कसे जाऊ शकाल? म्हणून माझ्या बाळा, आजपासून तुम्हाला फक्त स्वतःच्या जीवनाचा विचार करायचा आहे. इतरांचा विचार करणे थांबवायचे आहे. तुमचा स्वामी आहे आणि स्वामींवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. नेहमी तुमची काळजी वाटते, पण आता वेळ आली आहे की तुमची काळजी करण्याची गरज नाही. आणि बाळांनो, मी तुमच्या सर्व चिंता संपवतो आणि मी तुला मार्ग दाखवीन, ज्याची मी शारदापासून वाट बघत होतो. आणि जीवनाचा प्रत्येक मार्ग फायद्याचा आहे. आपण आत असल्यास व जर तुम्ही हा स्वामींवर विश्वास असेल, तर मग काही काळजी करायची गरजच नाही. जोपर्यंत तू तुझ्या जीवनात उद्देशाची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत तुझे आयुष्य असेच राहील आणि उद्दिष्ट शिवाय तू जीवन जगणे खूप अवघड आहे. ज्याप्रमाणे एखाद्या प्रवाशाला त्याचे गंतव्य आणि स्थान माहीत नसेल, तर त्याला शोधावे लागेल आणि त्याचा मार्ग एकदम स्लो होऊन जाईल आणि तो अवघड होऊन जाईल. मग तसेच जर तुम्हाला तुमचं उद्देश, तुमचं शिखर माहीत नसेल, तर तुमच्यासाठी सर्व काही अवघडच राहील. माझे काम फक्त तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणे आहे, पण तुम्हाला योग्य दिशेने दाखवण्याचे आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. तो मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि अजून काही गोष्टी तुम्हाला लक्षपूर्वक सांगणार आहे. मी तुम्हाला पुढील गोष्टी सांगेन, पण हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ध्येय असले पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी मी तुम्हाला आज या संदेशात तुम्हाला जे काम करायचे आहे ते समजावून सांगेल. तू रडतोस. माझे वडील सुद्धा रडतात, कारण कोणालाच त्याचे जीवन अंधारात जावे असे वाटत नाही. आणि माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टींपासून नेहमी दूर ठेवायचे आहे. परंतु तूच आहेस जो व्यक्ती प्रत्येक वेळी रडतो आणि मग प्रत्येक वेळी तुम्ही वाईटाच्या जवळ जाल आणि जेव्हा तुम्ही वाईटाच्या जवळ जाल तेव्हा तुमचे आयुष्य अंधारात जायला सुरुवात होईल. पण मला खूप वाईट वाटतं की माझ्या मुलाने त्याच्या आयुष्याचा मार्ग गमावला आहे. आज मला आशा आहे की माझ्या संदेशाने तू तुझे जीवन सुधारशील. माझ्या मुला, तुला तुझ्या आयुष्यातले सत्य नेहमी कळेल. असत्य आणि वाईटांच्या मार्गावर असलेल्या गोष्टींपासून दूर राहावे लागेल. जीवनात खरा माणूस सर्व काही साध्य करण्यास सक्षम असतो आणि जे लोक असत्य बोलतात तेव्हा ते इतरांसाठी फसवतात. आणि माझ्या बाळा, आज तुला तुझ्याशी जड अंतकरणाने बोलायचे आहे. मी तुमच्या घराजवळ लपलेला अंधार पाहिला आहे. जो मित्र तुम्हाला इजा करण्याचा कच रचतो तुम्ही पाहिला आहे. तो कच कसा रचतो आणि योजना आखतो, योग्य क्षण येण्याची वाट पाहतो. पण घाबरू नकोस, कारण मी इथे आहे तुम्हाला चेतावणी देण्यासाठी आणि तुमचे रक्षण करण्यासाठी. तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर मग तुम्ही नक्कीच कुठेही काहीही करू शकता आणि विजय मिळवू शकता. हा इशारा तुमच्याकडे मी घेऊन आलो आहे, कारण ज्याला तुमचे नुकसान करायचे आहे ते फसवणूक करणारे आणि फसवणूक करणारे आहेत. आणि
मित्र असो वा शेजारी, पण त्यांचा खरा हेतू शुद्ध नसतो. ते मत्सर आणि द्वेषाने ग्रासलेले आहेत आणि तुम्हाला हानी पोहोचण्याच्या त्यांच्या इच्छेला सीमा नाही. म्हणून तुम्ही स्वामी समर्थ हे नामजप केले पाहिजे आणि मग तुमच्यावरचे संकट हे खरंच निवारून जाईल. तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही कमेंटमध्ये पण ते लिहू शकता. पण निराश होऊ नका, कारण मी नेहमीच तुमच्यासोबत आहे. मी मी योजना पाहतो आणि त्या पूर्ण होऊ देणार नाही व त्यांच्या योजना मी विफल करून टाकेल आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देईल. तथापि तुम्ही सावध राहावे आणि मी जे सांगावे ते लक्षपूर्वक ऐकावे अशी माझी इच्छा आहे. व कारण त्या गोष्टी तुम्ही भरपूर काही वेळा तुम्ही अनुभवल्या असतील, पण तुम्ही काही वेळेस घाबरून जाता आणि मग तुम्ही घाबरल्याने तुम्हाला भरपूर गोष्टी या गमवाव्या लागतात. बाळा, तुझ्याबरोबर मी सदा आहे, तुला कधीही सोडून जाणार नाही एवढा विश्वास मी तुला देतो. व या माध्यमातून माझे प्रेम तुला भेटेल आणि माझ्याकडून तुझे संरक्षण देखील होईल हे मी तुला सांगतो. आणि मग त्यावेळी तुम्ही वाळवंटात असल्यासारखे व्हा, पण देव पाऊस पडणार आहे अशी एक जागा आहे जिथे तो तुम्हाला घेऊन जाईल. आणि ही जागा तुमच्या वेदना आणि भूतकाळातील चुकांपासून खूप दूर आहे. ही जागा नवीन आहे. ही जागा तुमच्यासाठी एक नवीन अनुभव असेल. त्याचे प्रेम शोधा आणि अखंड कृपेने चांगल्या गोष्टी घडतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि दुःख आनंदापेक्षा जास्त असेल. जो तुमचा एक भाग आहे, सुंदर आत्मा, तो तुला असे सोडणार नाही की मला आवाज ऐकू येईल आणि काहीतरी फुटेल, मग असे आहे काहीतरी तुटले की मी पाहतो देव तुला सर्वात मोठा होय देईल आणि हे सर्व तुझ्यासाठी बदलणार आहे. माझ्या मुला, माझ्या बाळा, आता तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपवण्याची वेळ आली आहे. आणि आज तुझ्या आयुष्यात मी तुला एक गोष्ट सांगणार आहे जी तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. येत्या 10 दिवसात तुझ्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल होणार आहे आणि माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत व ते कायम पाठीशी राहतीलही. ते सर्व सुख तुमच्या घरी येणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. आणि काही कामे असे आहेत जे केल्याने सर्व काही बदलून जाते. आणि आज मी तुम्हाला अशा कामांबद्दल सांगणार आहे आणि जी तुम्ही योग्य प्रकारे केलीत तर हे तुला समजेल व तुझ्या आयुष्यात तू नक्कीच पुढे जाशील. तुला फक्त एवढेच करायचे आहे की कोणत्या गोष्टींबद्दल तुला चुकीचे आणि निगेटिव्ह बोलायचे नाही आहे. तुला प्रत्येक गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह बोलायचे आहे आणि चांगले बोलायचे आहे. तरच तुमचे सगळं काही चांगलं होत जाईल. जेच तुम्ही ज्या गोष्टीला आकर्षण करता तीच गोष्ट तुमच्याजवळ येत जाते. म्हणून तुम्ही सर्वच गोष्टीत बाबत चांगले बोलले पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होत जातील हे तुमच्या नक्कीच अनुभव येईल आणि तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.